सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या कोकण रिजन वुमेन विंगच्या आउटबाउंडसाठी आम्ही येऊन पोहोचलो चिपळूणमधल्या कृषी पंढरीमध्ये। डॉक्टर निखिल तानाजीराव चोरगे यांनी 100 एकरवर उभी केलेली ही कृषी पंढरी खरोखर पंढरी आहे। कोकणातला अशा पद्धतीचा हा पहिलाच प्रोजेक्ट असावा। कृषी क्षेत्रात काम करणारी डॉक्टर चोरगे ही यांची दुसरी जनरेशन। छान विचारपूर्वक पद्धतीने केलेलं हे तिथलं स्वागत कक्ष, छान जुन्या अशा कोकणी वस्तूंचं तिथे केलेलं हे कलेक्शन फारच छान वाटतं। प्रशस्त असे कॉटेजेस, स्विमिंग पूल, त्याच्यानंतर जेवणाची व्यवस्था, असं फार छान मोकळ्या अगदी निसर्गरम्य वातावरणामध्ये इथे अनुभवायला मिळतं। गोपालन, कुक्कुटपालन, त्याच्यामध्ये बदकांचं म्हणजे डक्सचं पालन, त्याचं प्रात्यक्षिक इथे आम्हाला बघायला मिळालं। त्याच्यानंतर आपलं ट्रॅडिशनल गावठी कोंबड्यांचं कुक्कुटपालन, त्याचंही हॅचरीपासून अगदी त्यांच्या रेअरिंगपर्यंत सगळं बघायला मिळालं। त्याच्यानंतर टर्कीचं सुद्धा रेअरिंग इथे यांच्या फार्मवरती केलं जातं आणि फार छान पद्धतीने या सगळ्याची माहिती डॉक्टर चोरगे आम्हाला इथे देत होते। त्याचबरोबर मधुमक्षिका पालनची सुद्धा अगदी प्रात्यक्षिकासह माहिती आम्हाला इथे घ्यायला मिळाली। फार छान अशी माहिती डॉक्टर चोरगे यांनी आम्हाला दिली। मंडळी, हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे। कोकणातल्या एका माणसाने फार विचार करून फार छान पद्धतीने डेव्हलप केलेली ही कृषी पंढरी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करावीशी मला वाटली, म्हणून त्याच्यावरती हा व्हिडिओ केला आहे। हे सगळं कसं उभं राहिलं, त्यांची काय याच्या मागची विचार प्रक्रिया आहे, याचा डिटेल व्हिडिओसुद्धा मी इथे नक्की शेअर करणार आहे। तुम्हाला कशी वाटली ही कृषी पंढरी नक्की कमेंट करा। थँक्यू।